रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवरती. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पवित्र असा श्रावण महिना सध्या सुरू आहे. श्रावण महिन्यातील 4 सोमवार होऊन गेले आहेत. श्रावण महिन्यातील महत्त्वाचे सण नागपंचमी, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी हे सर्व सण आत्ताच झाले. आणि आता आपणा सर्वांना वेध लागले आहेत ते म्हणजे गणपती बाप्पांच्या आगमनाचे. त्यामुळे आता प्रत्येकाच्या घरामध्ये साफसफाई आणि आपल्या बाप्पांच्या आगमनाच्या डेकोरेशनची खरेदी व उत्सवाची तयारी सुरू झाली असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपती बाप्पा यंदा किती तारखेला बसणार आहेत, काय आहे, तारीख काय आहे, वार कोणता आहे आणि कोणत्या वेळेत आपल्याला बाप्पांची स्थापना करायची आहे, ज्येष्ठा गौरीचं आव्हान कधी आहे, ही सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आपल्या सर्वांचे लाडके आणि आराध्य दैवत म्हणजे गणपती बाप्पा. कोणत्याही धार्मिक पूजेच्या आधी म्हणजे सर्वात अगोदर गणपती बाप्पांचं पूजन केलं जातं. म्हणूनच आपण गणपती बाप्पांना प्रथम पूजनीय देवता मानतो. तसेच श्री गणेश उत्सवाची सर्वांनाच आतुरता लागलेली असते. या सणाची अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वच जण वाट पाहत असतात. महाराष्ट्रातच नाही तर अगदी जगभरामध्ये सुद्धा हा सण अतिशय उत्सवाने साजरा केला जातो. श्री गणेश उत्सवाची तयारी म्हणजे सार्वजनिक गणेश उत्सवाची तयारी अगदी 2 महिने अगोदरपासूनच सुरू होते. आणि आता घरगुती गणेश उत्सवाची लगबग जवळजवळ सर्वच घरांमध्ये सुरू झालेली असते. पंचांगानुसार भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून गणेश उत्सव हा सुरू होत असतो आणि भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी या उत्सवाची सांगता होत असते. 10 दिवस भक्त अगदी गणेश उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतात. घरगुती गणपती कोणाकडे 1.5 दिवसाचा असतो, कोणाकडे 5 दिवसाचा असतो, कोणाकडे 7 दिवसाचा असतो, तर कोणाकडे संपूर्ण 10 दिवस गणपती बाप्पा बसले जातात. आपल्या घरात जशी प्रथा असते तितके दिवस आपण गणपती बसवतो. पण बाप्पांचा थाटमाट, त्यांचा लाड हे सगळेजण अगदी आनंदाने करतात. अगदी 1.5 दिवसाचा गणपती असला तरीही तेवढ्याच उत्साहाने आपण त्यांची तयारी करतो. तर यंदा गणपती बाप्पांचं आगमन हे 7 सप्टेंबर 2024 रोजी शनिवारी बाप्पांचं आगमन हे होणार आहे. यंदा 6 सप्टेंबरला हरतालिकेचं व्रत असणार आहे. गणपती बाप्पांच्या आगमनाच्या आदल्या दिवशी सर्व सुहासिनी महिला या हरतालिकेचं व्रत करतात आणि या व्रताला हरियाली तीज असं सुद्धा म्हणतात. 7 सप्टेंबरला गणपती बाप्पांचं आगमन हे होणार आहे आणि 17 सप्टेंबरला मंगळवारी या उत्सवाची सांगता होणार आहे. तर पहा, गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा कधी करावी, तर 7 सप्टेंबरला शनिवारी सकाळी 11:03 ते दुपारी 1:34 ही वेळ अत्यंत शुभ मानली गेली. बाप्पांची स्थापना करण्यासाठी या वेळेमध्ये तुम्ही जर गणपती बाप्पांचं आगमन केलं आणि बाप्पांची स्थापना केली तर सर्व काही शुभ आणि निर्विघ्नपणे पार पडते. त्याचबरोबर ज्येष्ठा गौरीचं आवाहन कधी होणार, तर 10 सप्टेंबर रोजी मंगळवारी ज्येष्ठा गौरीचं आगमन हे होत आहे. बघा, गौराईच्या आगमनासाठी अत्यंत शुभ दिवस आला आहे. मंगळवारी आपल्या घरी गौराई येत आहे आणि बुधवारी 11 तारखेला ज्येष्ठा गौरीचं पूजन होतं. त्यांचा सर्व पाहुणचार होतो. त्यांना गोडधोड नैवेद्य बनवला जातो आणि त्यानंतर 12 तारखेला ज्येष्ठा गौरीचं विसर्जन होणार आहे. ज्यांच्या घरी गौरी आवाहन होतं त्यांच्या घरी हा 3 दिवसांचा सोहळा केला जातो. असं म्हणतात की गौराई माहेरपणाला वर्षातून 3 दिवस येतात. ज्येष्ठा गौरीचं आवाहन 10 सप्टेंबर रोजी गौराईला अगदी आनंदाने उत्साहाने आपण आणतो.
काही ठिकाणी गौराईला उभी करण्याची पद्धत आहे. काही ठिकाणी एक तर काही ठिकाणी 2 गौराई बसवल्या जातात. बऱ्याच ठिकाणच्या परंपरा वेगवेगळ्या असतात. काही ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिसचे मुखवटे, तर काही ठिकाणी पितळी मुखवटे, तर काही ठिकाणी अगदी कागदी मुखवटे हे गौराईचे बसवले जातात. पण मनात भाव सगळ्यांच्या सारखाच असतो. माहेरवाशीण घरी आल्यानंतर तिचे जसे लाड पुरवितात तसेच आपल्या गौराईचे लाड पुरवले जातात. गौराईच्या आगमनासाठी महिला वर्ग अगदी सज्ज असतो. अगदी लाडू, करंज्या, चकल्या, शेव, शंकरपाळ्या असे भरपूर गोड पदार्थ बनवून गौरी समोर मांडले जातात. तिचे खूप छान पद्धतीने स्वागत घरामध्ये केले जातं. लक्ष्मीला म्हणजे गौराईला गणपती बाप्पांची आई म्हटलं जातं आणि ती आपल्या पुत्राची व्यवस्थित देखभाल होते की नाही हे पाहण्यासाठी येत असते, असं काही ठिकाणी म्हटलं जातं. ज्या दिवशी ज्येष्ठा गौरीचं पूजन आहे म्हणजे 11 तारखेला बुधवारी, त्या दिवशी ज्येष्ठा गौरीचं पूजन असतं, त्या दिवशी महानैवेद्य केला जातो. पंचपक्वान्नांचा नैवेद्य केला जातो. पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. यामध्ये 16 प्रकारच्या भाज्या, 16 प्रकारच्या कोशिंबरी, 16 प्रकारच्या चटण्या यांचा समावेश असतो. प्रत्येक ठिकाणची परंपरा ही वेगळी असते. म्हणजे गौराईच्या आवडीचे सगळे पदार्थ अगदी पापड, अळूवडी, भज्यांचे विविध प्रकार, कढी, वडी, पंचामृत असे सगळे प्रकार आपण या पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये करतो. आणि त्या दिवशी गौराई घरामध्ये जेवतात असं म्हटलं जातं. तिसऱ्या दिवशी गौराईचं विसर्जन असतं आणि या दिवशी दोरे घेण्याची एक प्रथा असते. बघा, दोरे घेतल्यानंतर गौराई परत घरी जातात. गणपती जरी असले घरामध्ये तरी सुद्धा गौराईचं विसर्जन केलं जातं आणि ज्यांच्या घरी 5 दिवसांचे गणपती असतात त्यांच्या घरी गणपती आणि गौरी असं दोघांचंही विसर्जन केलं जातं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपतीचं आगमन कधी होणार आहे, तारीख, वार, शुभमुहूर्त, ज्येष्ठा गौरीचं आवाहन, पूजन, विसर्जन ही सर्व माहिती आपण पाहिली. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांसोबत शेअर नक्की करा. श्री स्वामी समर्थ.